ही कारवाई बघा. रात्रीच्या वेळी एका गुन्हेगाराच्या अतिक्रमित घरावर बुलडोजर फिरवला जातोय. जळगाव महापालिकेने ही कारवाई केली आहे. गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून जळगाव महापालिकेने उत्तर प्रदेशातला योगी पॅटर्न वापरला. त्यामुळे ही कारवाई खूपच चर्चेत आली. पण दुसरीकडे या कारवाईमुळे जळगाव महापालिकेची यंत्रणा किती झोपेत काम करते याचाही प्रत्यय आलाय. नेमकं काय घडलं तेच पाहूयात. जळगाव महापालिकेचा भोंगळ कारभार समजून घेण्यासाठी आधी तुम्हाला या प्रकरणाचं मूळ सांगतो. जळगाव पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात 6 आरोपींवर गुन्हा दाखल केलाय. त्यातल्या 2 ते 3 जणांना अटक झाली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपींच्या घरावर बुलडोजर फिरवल्याच्या कारवाया आपल्या राज्यात झाल्या आहेत. तोच धागा पकडून जळगाव महापालिकेने देखील अशीच कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पण ही कारवाई करताना महापालिकेला जरा जास्तच घाई झाली. महापौर दीपमाला काळे, नगरसेवक अरविंद देशमुख यांनी तातडीने MIDC पोलीस स्टेशन गाठलं होतं. आरोपींच्या घरावर बुलडोजर फिरवायचं आहे हे जेव्हा पोलिसांना समजलं तेव्हा कायदा सुव्यवस्थेचं काय असं म्हणत त्यांचंही टेन्शन वाढलं. नंतर महापालिकेचे अधिकारी पण पोलीस स्टेशनला आले. मात्र त्यांना विषय काय आहे हेच माहिती नव्हतं. जेव्हा त्यांना या धडाकेबाज कारवाईबद्दल समजलं तेव्हा त्यांच्या तर पायाखालची वाळूच सरकली. पण महापौरांचा आदेश म्हटल्यावर ते तरी काय करतील? कुठं कारवाई करायची ते पाहायला टीम घटनास्थळी गेली. तेव्हा इकडे महापौर आणि उपायुक्त पत्रकारांजवळ कारवाईबद्दल बाईट देऊन मोकळे झाले होते. नंतर JCB, ट्रॅक्टर असा फौजपाटा फातिमा नगरात आरोपीचं घर पाडायला गेला. पण खरी गंमत पुढे होती. ज्या आरोपींचं घर पाडायला टीम फातिमा नगरात गेली होती ती हद्दच महापालिकेची नव्हती. त्यामुळं मोठी अडचण झाली होती. जे ड्रग्स रॅकेट हे ओपन झालेलं आहे त्यातले काही 3-4 जण हे 2-3 जण हे अटक झालेले आहे. आणि हा जो आहे अमजद उर्फ बिल्डर शेख हा फरार आहे. आणि असं लक्षात आलं आहे की त्याचं घराचं हे काही भाग तो अतिक्रमणमध्ये आहे. त्याचा त्यांना नोटीस दिली गेलेली होती आणि त्याच्यासाठी आम्ही पोलीस प्रोटेक्शनही मागितलेलं होतं. आणि आता ती कारवाई आम्ही तिथे करायला जात आहोत. म्हणजे खरं बघितलं तर तुम्ही म्हणजे इतका मोठा गुन्हा तुम्ही जळगाव शहरामध्ये ड्रग्स म्हणजे तो स्वतः सप्लायर सुद्धा आहे आणि घेणारा सुद्धा आहे. तो लोकांना त्याने सप्लाय सुद्धा केला आहे. तुम्ही बघत असाल तर चांगल्या चांगल्या घरचे तरुण मुलं यात इन्व्हॉल्व्ह झालेले आहे. आणि मेन हा जो अमजद आहे तो त्यांना सप्लाय करत आहे आणि स्वतः घेत पण आहे. त्यामुळे ही कारवाई आम्ही 2 दिवसापासून त्याला 24 तासाची नोटीसही दिलेली होती आणि आता तसं रितसर महापालिका ती कारवाई त्यांच्यावर करत आहे. शहरात ड्रग्ज विक्री संबंधात जे आरोपींवरती पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे त्यांच्यातील फरार आरोपी ज्याचं अमजद म्हणून नाव आहे त्याच्या घराचं जे काही अनधिकृत बांधकाम आहे जे अतिक्रमण आहे त्याच्यावरती प्रशासनाकडनं कारवाई करण्यात. कुठल्या एरियामध्ये ती फातिमा नगर नेमकी त्या प्रॉपर्टीची आता तुम्ही तिथे जाऊन पाहणी केलेली आहे. नेमकं ते अतिक्रमण आहे नाही आहे सामाजिक अंतरामध्ये बांधकाम केलेलं आहे त्यांनी. कसं आहे प्रॉपर्टीचं वर्णन कसं आहे सर? किती आहे काय घर आहे त्यांचं 2 मजल्याचं. त्यांनी त्याच्यात सामाजिक अंतर काही सोडलेलं नाहीये. घराच्या आजूबाजूला कोणती जागा रिकामी नाहीये. त्यासाठी अनधिकृत म्हणून त्याच्यावरती कारवाई. तर या अतिक्रमणासंदर्भात नोटीस दिलेली आहे का सर संबंधित? नोटीस दिलेली कधी दिली नोटीस? 2-3 दिवस झाले. शुक्रवार दिवशी या कारवाईची चर्चा तर जोरात झालेली होती. पत्रकार पण रिपोर्टिंग करायला पोहोचले होते. त्यामुळं कारवाई झालीच नाही तर महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांचं हसू होणार होतं. ते होऊ नये म्हणून सुप्रीम कॉलनीत राहणाऱ्या दुसऱ्या आरोपीचं घर पाडायचं ठरलं. मग सगळी यंत्रणा तिकडे गेली. तिथेही अडचण झाली. ते घर नाही तर घरासमोर दुकानांचं अतिक्रमण होतं. मग रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात ते हटवण्यात आलं. जळगाव शहरातील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी रईस देशमुख याचं सुप्रीम कॉलनीमध्ये जे घर आहे त्या घराचे जे बाहेर 2 शॉप्स होते ते अनधिकृत होते. यामध्ये पोलीस विभागाकडे आम्हाला पत्र प्राप्त झालंय यांच्या अनधिकृत दुकानांवरती घरावरती कारवाई करण्याबाबत. त्यासाठी आज MIDC पोलीस स्टेशन व जळगाव महानगरपालिका यांनी जॉईंट ऑपरेशन मध्ये त्यांचं अतिक्रमण काढलं. कशा प्रकारची ही कारवाई करण्यात आली? या कारवाईमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे ते पूर्णपणे काढून टाकण्यात आले. आज रात्री कारवाई नाही होणार. उद्या आता पोलीस ऍक्शन काय असेल आपलं?
पोलीस विभागाने सर्व 6 आरोपींच्या नावानुसार पत्र दिले महानगरपालिकेला. मनपाच्या नगररचना विभागाकडनं, बांधकाम विभागाकडनं जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहे याची माहिती भेटताच अतिक्रमण विभागावर कारवाई करतात. संशयित आहे ते ड्रग्स प्रकरणातील संशयित आहेत आणि त्याच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका कारवाई करते, काय सत्य? हे पोलीस विभागाने आपल्याला पत्र दिलंय या आरोपींबाबत, त्यानुसार कारवाई झाली. नाही, पण जे गुन्हेगार आहेत त्यांची बांधकामं अवैध आहेत का? सगळे 6 नाही, सर्व 6 बांधकामांबाबत अजून माहिती प्राप्त नाहीये. जशी माहिती प्राप्त होईल तशी आपण पण कारवाई. सर अशी चर्चा होती की जे गुन्हेगार आहेत त्यांच्या घरावरती हातोडा पडणार आहे. नेमकं काय म्हणजे कशा पद्धतीची कारवाई असणार? जे गुन्हेगार आहे ज्यांनी दमदाटी करून अनधिकृत बांधकामं केली आहे त्यांच्यावरती नक्कीच कारवाई. काही वेळापूर्वी एक नियोजित कारवाई होती अमजद शेखच्या वरती, ती मात्र झाल्याचं पाहायला मिळत नाही. अचानक रईस शेखकडे मोर्चा वळवला, काय नक्की कारवाई? त्या घराबाबत मनपाच्या हद्दीबाबत स्पष्टता नव्हती. ते मनपा हद्दीत आहे की नाही ती स्पष्टता घेऊन मग आपण कारवाई. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोजर फिरवला म्हणून या कारवाईचा खूप गाजावाजा होतोय. पण ही कारवाई करताना संबंधित मालमत्ता धारकाला नोटीस दिली होती का? दिली असेल तर रात्री उशिरा अशा प्रकारची कारवाई करता येते का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या कारवाईसाठी जशी तत्परता महापालिका आणि महापौरांनी दाखवली तशीच तत्परता शहरातील इतर ठिकाणी असलेलं अतिक्रमण काढण्यासाठी दाखवावी अशी जळगावकरांची अपेक्षा आहे. प्रशांत भदाने, लोकमत.com, जळगाव.